नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वीच्या गणित भाग 1च्या सेट या प्रकरणातील पुढच्या व्हिडिओमध्ये मी सर्वांचं स्वागत करते। आपण सेट या प्रकरणामध्ये आतापर्यंत सेट म्हणजे काय, सेट लिहिण्याच्या पद्धती आपण पाहिलेल्या आहेत, तसंच टाइप्स ऑफ सेट सुद्धा आपण अभ्यासलेले आहेत। वेन डायग्राम हे याचाही आपण अभ्यास केलेला आहे। आता आपण ऑपरेशन ऑफ सेट्स हा सेट या प्रकरणातला शेवटचा भाग आहे आणि ऑपरेशन्स ऑन सेट म्हणजे संचावरील क्रिया। ऑपरेशन ऑन सेट म्हणजे संचावरील क्रिया आपल्याला अभ्यासायच्या आहेत। आता फर्स्ट ऑपरेशन दॅट इज द इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स। इंटरसेक्शन ऑफ टू सेट म्हणजे दोन संचाचा छेद। आता इंटरसेक्शन म्हणजे काय तर बघा, एक ए सेट आहे, सेट A is equal to 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि दुसरा सेट आहे सेट B is equal to 2, 4, 9, 8, 5 in this way. These are two sets. आता इंटरसेक्शन या दोन्हीचा घ्यायचा आहे म्हणजे काय करायचं बघा, ए इंटरसेक्शन बी मराठीत कसं वाचायचं, ए छेद बी। इंटरसेक्शन ऑफ टू सेट मीन्स द कॉमन एलिमेंट्स which elements lies in set A as well as the set B are in the A intersection B. म्हणजे जे एलिमेंट जे घटक दोन्ही संचामध्ये समान आहेत, दोन्ही संचामध्ये समान आहेत त्यांचा सेट म्हणजे ए इंटरसेक्शन बी। हे दोघातले कॉमन त्याच्यात पण आहे, सेट ए मध्ये पण आहेत आणि सेट बी मध्ये पण आहेत। बघा बरं, एक आहे का नाही, 2, 3 नाही, 4, 5 नाही, 6 नाही, 7 नाही, 5 आहे, सॉरी 5 हा झाला ए इंटरसेक्शन बी। म्हणजे दोघांच्या मध्ये कॉमन असलेला सेट ए मध्ये पण ते एलिमेंट पाहिजेत, ते घटक पाहिजेत, सेट बी मध्ये पण पाहिजेत आणि मग दोघांमध्ये कॉमन असलेल्यांचा सेट म्हणजेच इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स, ए छेद बी, ए इंटरसेक्शन बी। वेन आकृतीच्या साहाय्याने आपल्याला जर दाखवायचा असेल तर हा सेट ए आहे, हा सेट इथं बी आहे, आतमध्ये सेट बी। आता सेट ए आणि सेट बी दोन्ही मध्ये 6 आणि 12 कॉमन आहेत म्हणजे ते काय आहेत तर इंटरसेक्शन आहे, तिथं तो छेद आहे, दोघांमध्ये कॉमन आहे। आता दुसरा आहे युनियन ऑफ टू सेट्स। युनियन ऑफ टू सेट्स म्हणजेच दोन संचाचा संयोग, एकत्रीकरण करायचं। बघा सेट ए लिहिते मी 3, 5, 7, 9, 11, 13। सेट बी लिहिते मी 2, 3, 5, 7, 11। आता आपल्याला दोघांचा संयोग करायचा आहे, ए युनियन ऑफ बी। युनियन म्हणजे एकत्रीकरण, ए युनियन ऑफ बी म्हणजे दोघांचं एकत्रीकरण करायचं म्हणजे दोन्हीतले सगळेच्या सगळे घटक याच्यामध्ये आले पाहिजे। मग बघूया आपण, बघा 3, 5, 7, 9, 11, 13। आता वरच्यातले लिहिले मी, परत बी सेट मधले मी एलिमेंट्स लिहिते सगळे 2। आता 3 एकदा घेतलेला आहे, पुन्हा आपण घेत नाही, 5 घेतलेला आहे, घ्यायचं नाही, 7 घेतलेला आहे, घ्यायचं नाही, 11 घेतलेला आहे, घ्यायचं नाही। म्हणजे आपल्याला किती आलं, 3, 5, 7, 9, 11, 13, 2 आहे। युनियन म्हणजे काय तर दोन्ही मध्ये एकत्रित सगळे घटक घ्यायचे। आता डिसजॉइंट सेट, इंटरसेक्शन म्हणजे कळलं की दोघांमध्ये कॉमन असलेले, युनियन म्हणजे दोन्हीतला मिळून तो एकत्र केला जातो आपण, आणि डिसजॉइंट सेट म्हणजे विभिन्न संच। आता
A is equal to 1, 3, 5, 7. Set B is equal to 2, 4, 6, 8. आता दोन्ही संचाचं निरीक्षण केल्यानंतर लक्षात येईल की दोघांमध्ये एकही पॉइंट कॉमन नाही. म्हणजे डिस्जॉईंट सेट आपण कुणाला म्हणायचं तर दोघांमध्ये एकही एलिमेंट कॉमन नाही. Two sets having no any common element. Two sets having no any common element. That sets are called as the disjoint set. म्हणजे दोन्ही सेट मध्ये एकही एलिमेंट कॉमन नसतो त्याला आपण डिसजॉईंट सेट असं म्हणतो. आता म्हणजे सेट ए आणि सेट बी हे डिसजॉईंट सेट आहेत. एक एक्झाम्पल दिलेलं आहे आपल्याला. आता याच्यानंतर पुढचा भाग याच्यामध्ये आहे की नंबर ऑफ इलिमेंट्स इन सेट. आता नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट. आता सेट ए आपण विचारात घेतलं. वेन डायग्रामच्या साहाय्याने हा सेट रिप्रेझेंट केलेला आहे. तर एन ऑफ ए म्हणजे ए सेट मध्ये आपण सगळे घटक घेणार आहोत. किती आहेत मोजूया. 1, 2, 3, 4, 5. आता एन ऑफ ए म्हणजे इथले आपण सगळेच्या सगळे एलिमेंट्स किती एलिमेंट्स आहेत. नंबर ऑफ एलिमेंट्स 5 आहेत. आता सेट बी मध्ये किती आहेत बघूया मोजूया आपण. सेट बी आहे हा 1, 2, 3, 4, 5 आणि 6. सेट बी मध्ये किती आहेत 6 एलिमेंट्स आहेत. आता एन ऑफ ए इंटरसेक्शन बी म्हणजे दोघांमध्ये कॉमन असलेले किती आहेत तर 2, 1 आणि 2. आता हे आपण कसं काढायचं तर त्याच्यासाठी आपल्याला एक फॉर्म्युला आहे. एन ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. म्हणजे ए संयोग बी एन ऑफ ए संयोग बी बरोबर एन ऑफ ए अधिक एन ऑफ बी वजा एन ऑफ ए छेद बी. हा फॉर्म्युला आहे आणि या फॉर्म्युल्याचा वापर करून आपल्याला पुढची उदाहरणं सोडवायची आहेत. आता किमती बघूया आपण. याची किंमत आपल्याला काढायची आहे. एन ऑफ ए युनियन बी ची किंमत काढायची आहे. ए संयोग बी ची किंमत काढायची आहे. एन ऑफ ए ची किंमत 5 अधिक एन ऑफ बी ची किंमत किती आहे 6 वजा ए इंटरसेक्शन बी ची किंमत किती आहे 2. 6 आणि 5 11 वजा 2 बरोबर किती झाले 9. आणि म्हणून एन ऑफ ए युनियन बी बरोबर 9. आता हे 2 वजा का केले आपण. इथं मी सांगितलं की जे कॉमन आहे दोन्हीकडे ते पुन्हा रिपीट करायचे नाही. तर हे 2 आपण वजा का करतो तर एन ऑफ ए मध्ये असलेले आणि एन ऑफ बी मध्ये असलेले सगळेचे सगळे इथं आलेले आहेत आणि दोघांमध्ये असलेले कॉमन 2 इथं आलेले आहेत. म्हणून इथं 2 वजा करायचे. या फॉर्म्युल्याने आपण उदाहरण सोडवणार आहोत. प्रॅक्टिस सेट 1.4 मधलं उदाहरण आहे. पहिलं एन ऑफ ए इज इक्वल टू 15. एन ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू 29. एन ऑफ ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू 7. फाइंड द एन ऑफ बी इज इक्वल टू. आता फॉर्म्युला आपण वापरूया. एन ऑफ ए युनियन बी म्हणजे ए संयोग बी इज इक्वल टू एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. ए संयोग बी बरोबर एन ऑफ ए अधिक एन ऑफ बी वजा एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. किमती घालूया. युनियनची किंमत दिलेली आहे आपल्याला. युनियन बी ची 29 बरोबर एन ऑफ ए ची 15 अधिक एन ऑफ बी ची काढायची आहे. एन ऑफ बी तसंच ठेवूया आपण वजा एन ऑफ ए इंटरसेक्शन बी बरोबर 7. 29 बरोबर 15तनं 7 वजा करायचे. 15तनं 7 वजा करायचे. 8 शिल्लक राहिले. 8 अधिक एन ऑफ बी. आता हे 8 अधिक आहे तिथं वजा इकडे झाल्यावर वजा होणार आहे. 29 मायनस 8 इज इक्वल टू एन ऑफ बी. आणि म्हणून
एन ऑफ बी बरोबर एन ऑफ बी ची किंमत किती आली 29 मधनं 8 वजा केल्यानंतर आपल्याला किती किंमत मिळणार आहे 21. 2 मार्काला या पद्धतीने हा प्रश्न विचारला जातो. याच्यामध्ये फॉर्म्युला लिहायचा, हे सूत्र लिहिलं की ह्याच्यामध्ये किमती घालायच्या आणि किमती फिरवून आपण एन ऑफ बी ची किंमत काढलेली आहे. आता याच फॉर्म्युल्यावर आधारित वर्ड प्रॉब्लेम आपल्याला दिलेला आहे, शाब्दिक उदाहरण दिलेलं आहे. इन हॉस्टेल देयर आर 125 students, out of which 80 drink tea, 60 drink coffee, and 20 drink tea and coffee both. Find the number of students who do not drink tea or coffee. शाब्दिक उदाहरणाचा अर्थ आधी समजावून घ्यायचा की हॉस्टेलमध्ये टोटल विद्यार्थी किती आहेत 125 विद्यार्थी आहेत. टोटल विद्यार्थी म्हणजे टोटल विद्यार्थी आपण काय म्हणणार आहे युनिव्हर्सल सेट म्हणणार आहे. टोटल स्टुडंट्स. टोटल स्टुडंट्स किती दिलेले आहेत एन ऑफ यू इज इक्वल टू 125. अशा किमती काढून घ्यायच्या ह्याच्या. आता आउट ऑफ विच 80 ड्रिंक्स टी म्हणजे 80 मुलं चहा पितात. मग आता चहा पिणारी मुलं आपण एका अक्षराने दर्शवूया. लेट A be the students that drinks tea. म्हणून एन ऑफ ए इज इक्वल टू चहा पिणारे किती आहेत 80. लेट B be the students that drinks coffee. कॉफी पिणारे. Therefore एन ऑफ बी बरोबर कॉफी पिणारे किती आहेत 60. कॉफी पिणारे विद्यार्थी किती आहेत 60. आता 20 ड्रिंक्स टी अँड कॉफी बोथ. 20 मुलं चहा आणि कॉफी दोन्हीही पितात. आता दोन्हीही पिणारे म्हणजे दोघांकडे कॉमन असणारे, दोघांची सामायिक असणारे आपण कशाने दाखवतो तर इंटरसेक्शन छेद एन ऑफ ए छेद बी म्हणजे ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू 20. आता आपल्याला काढायचंय काय बघा. फाइंड द नंबर ऑफ स्टुडंट्स हु डू नॉट ड्रिंक टी और कॉफी. चाही पित नाहीत आणि कॉफी पित नाहीत. आता आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे एन ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. एन ऑफ ए ची किंमत 80 अधिक एन ऑफ बी ची किंमत 60 वजा 20. आता आपण सोडवूया हे 80 आणि 60 140 वजा 20 एन ऑफ ए युनियन बी बरोबर 120. आता ही किंमत कशाची आली बघा. ही किंमत आपल्याला कशाची आली तर ए युनियन बी म्हणजे यापैकी ही जी 120 मुलं आहेत ही 120 मुलं यापैकी काही चहा पित असतील, काही कॉफी पित असतील किंवा काही यातली दोन्हीकडेही पिणारे असणार आहेत. आता न पिणारे हु डू नॉट ड्रिंक टी और कॉफी आपल्याला काढायचे काय हु डू नॉट ड्रिंक टी और कॉफी. चहाही न पिणारे आणि कॉफी न पिणारे म्हणून नंबर ऑफ students who do not drink tea or coffee is equal to. आता हे कसं काढायचं तर
इज इक्वल टू n ऑफ u टोटल स्टुडंट जे आहेत ते वजा n ऑफ A युनियन B बरोबर 125. टोटल स्टुडंट किती दिलेले आहेत 125. इथं बघा वजा आपलं हे किती आलेलं आहे 120 आलेलं आहे बरोबर 5. आणि म्हणून 5 वर्गातली मुलं जी आहे हॉस्टेलमधली ते काहीही पीत नाही. तर ही सगळे शाब्दिक उदाहरणं आपण या सूत्रावर सोडवणार आहोत. नेक्स्ट एक्झाम्पल. इन कॉम्पिटेटिव्ह एक्झाम 50 स्टुडंट पास्ड इन इंग्लिश, 60 स्टुडंट पास्ड इन मॅथमॅटिक्स अँड 40 स्टुडंट पास्ड इन बोथ सब्जेक्ट. नन ऑफ देम फेल्ड. फाइंड टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स. आता काय उदाहरण सांगितले बघा की कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे, एक स्पर्धा परीक्षा आहे आणि त्या स्पर्धा परीक्षेमध्ये 50 विद्यार्थी इंग्लिशमध्ये पास झालेले आहेत, 60 विद्यार्थी गणितामध्ये पास झालेले आहेत आणि 40 विद्यार्थी दोन्हीमध्ये पास झालेले आहेत. म्हणजे सगळेच्या सगळे पास आहेत. नन ऑफ देम फेल्ड. कोणीही त्यापैकी नापास नाही. फाइंड द टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स. मग आपल्याला एकूण विद्यार्थी आपल्याला याच्यामध्ये काढायचे आहेत. आता लिहित असताना अक्षर मानायचं, एखादं व्हेरिएबल आपण त्याला मानायचं. 50 स्टुडंट पास्ड इन इंग्लिश. लेट A be set of students passed in English. आता अक्षर इथं व्हेरिएबल वापरत असताना आपण कुठलंही तुम्ही वापरलं तर चालेल. म्हणून n ऑफ A इज इक्वल टू. आता इंग्लिश मध्ये पास किती झालेले आहेत आपण बघूया. 50 स्टुडंट पास्ड इन इंग्लिश. इंग्लिश मध्ये 50 पास झालेले आहेत. आता लेट बी सेट ऑफ स्टुडंट्स पास्ड इन mathematics. Passed in mathematics. Therefore, n of B बरोबर मॅथमॅटिक्स मध्ये पास झालेले किती आहेत 50 पास्ड इन इंग्लिश, 60 स्टुडंट पास्ड इन मॅथमॅटिक्स. n of B बरोबर 60. आता 40 स्टुडंट पास्ड इन बोथ सब्जेक्ट. दोन्हीकडे पास असणाऱ्याला आपण कसं करतो इंटरसेक्शन घेतो. n of A इंटरसेक्शन B बरोबर इंटरसेक्शन म्हणजे 1/B बरोबर दोन्हीकडे पास असणारे किती आहेत 40. आता फॉर्म्युला आपण वापरायचा. n of A युनियन B बरोबर n of A प्लस n of B मायनस n of A/B A इंटरसेक्शन B. आता इथं A युनियन B आहे. आपण हा फॉर्म्युला वापरलाय. किमती घालूया. n ऑफ A बरोबर 50 अधिक 60 वजा 40. 50 आणि 60 110 वजा 40. 110 मधनं 40 गेले 70 राहिले. n ऑफ A युनियन B बरोबर मागच्या उदाहरणामध्ये आपल्याला A युनियन B म्हणजे फक्त चहा कॉफी म्हणजे पेय पीत असणारे आणि त्या पेय पीत असणाऱ्या विद्यार्थ्यांना टोटल विद्यार्थ्यांना वजा केल्यानंतर आपल्याला पेय न पिणारे विद्यार्थी मिळाले. आता इथं नापास झालेले कोणीच नाहीयेत. त्यामुळे उत्तर आलेलं जे आहे ते उत्तर आलेलं सगळेच्या सगळे स्टुडंट म्हणजे टोटल स्टुडंट येणार आहे. हे जे उत्तर आलेलं आहे आपलं हे टोटल स्टुडंट. देअरफॉर टोटल स्टुडंट्स म्हणजे एकूण मुले किती आहेत तर 70. टोटल स्टुडंट्स इज इक्वल टू 70. इथं आता बघा उदाहरण पुढचं. अ सर्वे वॉज कंडक्टेड टू नो द हॉबी ऑफ 220 स्टुडंट्स ऑफ क्लास 9. 9वीच्या वर्गातल्या मुलांचं बघा
सर्वे केलेला आहे. कशाचा सर्वे केलेला आहे तर 220 मुलांचा ज्यांना हॉबी आहे त्याच्या हॉबी 220 मुलांच्या छंदाचा, हॉबी मीन्स छंदाचा आपण अभ्यास केलेला आहे, मी सर्वे केलेला आहे. आता 220 टोटल विद्यार्थी किती आहेत 220 आहेत आणि म्हणून n of u is equal to 220 येणार. एकूण विद्यार्थी शाळेचे सगळे किती आहेत 220 आहेत. आता out of which 130 students informed about their hobby as a rock climbing. रॉक क्लाइम्बिंग जो हॉबी आहे म्हणजे आपण ट्रेकिंग वगैरे त्याला म्हणतो ते वर चढून जाण्याची जी डोंगर चढून पर्वत चढून जाण्याची जी स्पर्धा आहे म्हणजे हॉबी आहे ते किती मुलांचा आहे 130 मुलांचा तो हॉबी आहे. मग आता त्याला एक अक्षर वापरूया आपण. लेट A is the set of students having hobby rock climbing. म्हणून बघा n of a बरोबर आता रॉक क्लाइम्बिंगचा हॉबी किती जणांना आहे तर 130 जणांना आहे 130. आता B is the set of students having hobby दुसरा हॉबी काय दिलेला आहे आपल्याला 180 स्टुडंट्स एज द हॉबी एज स्काय वॉच. आकाश निरीक्षणाचा त्यांना हॉबी आहे स्काय वॉच. n of b बरोबर आता किती जणांना आकाश निरीक्षणाचा हॉबी आहे छंद आहे तर 180 जणांना आहे 180. 180. आता there are 110 students have both hobbies. दोन्ही हॉबी असणारे म्हणजे इंटरसेक्शन येणार. n of a छेद b म्हणजे n of a इंटरसेक्शन b बरोबर दोन्ही छंद असणारे 110. दोन्हीकडे कॉमन असणारे 110 आहेत. आता आपण फॉर्म्युला वापरूया. n of a union b is equal to n of a plus n of b minus n of a intersection b. आता बरोबर n of a ची किंमत किती आहे बघूया आपण 130. n of b ची किंमत किती आहे 180 आणि इंटरसेक्शनची 110. किती येत आहेत बघूया 0 8 आणि 3 11 310 वजा 110 बरोबर 200. कशाची किंमत आली आपली n of a युनियन b. आता n of a युनियन b म्हणजे एकूण म्हणजे छंद असणारे विद्यार्थी हे 200 मुलांना छंद आहे. आता त्या 200 मुलांना कुठला तरी एक छंद आहे किंवा दोन्ही छंद असलेले काही आहेत त्यामध्ये. पुढे प्रश्न काय आहे बघा. देयर आर 110 स्टुडंट्स हॅव बोथ द हॉबीज. ते झालं आपलं इंटरसेक्शनचं. आता हाऊ मेनी स्टुडंट डू नॉट हॅव एनी हॉबीज. एकही हॉबी. आता हे 200 विद्यार्थी जे आलेले आहेत युनियन बी n of a युनियन b हे 200 विद्यार्थी आपल्याला जे आलेले आहेत ते त्यांना एक तरी हॉबी आहे किंवा दोन्ही हॉबी आहेत असे विद्यार्थी आहेत. हॉबी नसणारे विद्यार्थी स्टुडंट्स हॅव्हिंग नो हॉबी नो हॉबीज इज इक्वल टू किती बघा आता एकूण
किती आहेत 220. त्यापैकी 200 ना हवी आहे, नसणारे किती आले 20 स्टुडंट्स आले. हवी नसणारे किती स्टुडंट्स आले 20 स्टुडंट्स आले. पुढचा प्रश्न काय आहे बघा. हाऊ मेनी हॅव हॉबी ऑफ रॉक क्लाइम्बिंग ओनली. त्यातल्या फक्त बघा किती जण असे आहेत की त्यांना फक्त रॉक क्लाइम्बिंगचा हॉबी आहे. आता इथं दिलेलं आहे आउट ऑफ विच 130 स्टुडंट इन्फॉर्म्ड अबाउट देअर हॉबी एज रॉक क्लाइम्बिंग. 130 जणांना रॉक क्लाइम्बिंग आहे, पण या 130 पैकी काही जणांना दुसरा पण हॉबी आहे. आणि आता प्रश्न काय, दुसरा हॉबी कुठला आहे स्काय वॉचिंगचा, म्हणजे आकाश निरीक्षणाचा पण त्यांना छंद आहे 130 मधल्या काही जणांना. इथं प्रश्न आपल्याला असा विचारलाय की हाऊ मेनी हॅव द हॉबी ऑफ रॉक क्लाइम्बिंग ओनली. त्यांना फक्त आणि फक्त एकच छंद आहे, रॉक क्लाइम्बिंगचा एकच छंद असणारे विद्यार्थी किती. आणि मग आपण ते काढूया. हा पहिला प्रश्न झाला, उत्तर आपलं. हे दुसरं, नंबर ऑफ स्टुडंट्स हॅव्हिंग ओनली हॉबी ऑफ रॉक क्लाइम्बिंग. आता फक्त रॉक क्लाइम्बिंगचा हॉबी असणारे आपण काढूया. आता ही कशी काढायची बघा. एकूण रॉक क्लाइम्बिंगचा हॉबी असणारे एकूण किती आहेत 130. आता 110 मुलांना दोन्हीही आहेत. 110 मुलांना दोन्हीही छंद आहेत, दोन्ही हॉबी आहेत. मग नुसतं रॉक क्लाइम्बिंग असणारं काढताना आपण 130 मधनं, या 130 मधनं वजा 110 बरोबर 20 मुलांनाच फक्त रॉक क्लाइम्बिंगचा हॉबी आहे, त्यांना दुसरा हॉबी नाही. आता तसंच तिसरा प्रश्न पण आपला आहे. हाऊ मेनी स्टुडंट्स हॅव हॉबी ऑफ ओनली स्काय वॉच. मग आता नंबर ऑफ स्टुडंट्स हॅव्हिंग ओनली हॉबी ऑफ स्काय वॉच इज इक्वल टू, ते सुद्धा किती आहेत बघा. स्काय वॉचचा हॉबी असणारे किती आहेत बघूया आपण. 180 मायनस 110 इज इक्वल टू 70. कारण त्या 180 मुलांना स्काय वॉचिंगच आहे, पण त्यातले काही म्हणजे 110 मुलं की हाही छंद, दोन्ही छंद आहेत ना. मग 110 180 वजा करायचे म्हणजे त्यांना फक्त स्काय वॉचिंगचा हॉबी असणार आहे. आता शेवटचा प्रश्न आहे आपला प्रॅक्टिस सेट 1.3 मधला की ऑब्झर्व दॅट वेन डायग्राम. ह्या वेन डायग्रामचा अभ्यास करायचा आहे आणि याची उत्तरं लिहायची आहे. आता याची उत्तरं लिहित असताना याच्यात तुम्हाला समजते हा सेट ए आहे, हा सेट बी आहे, दोघात कॉमन आहेत म्हणजे तो काय असणार आहे ए छेद बी म्हणजे ए इंटरसेक्शन बी असणार आहे. आणि हा टोटल सगळा जो आहे तो यू आहे, युनिव्हर्सल सेट म्हणजे विश्व संच असणार आहे. आता ए मधले आपण सेट ए लिहूया. त्याचं निरीक्षण करून हे सेट आपल्याला सगळे लिहायचे आहेत. ए सेट बरोबर ए मध्ये असलेले सगळे घटक लिहायचे आपण. एक्स वाय झेड एम एन हे सगळे येणार आहे. बी मध्ये असलेले सगळे, बी मध्ये कोण कोण आहे बघूया. पी एम एन आर क्यू हे बी मध्ये झाले. आता ए युनियन बी लिहूया आपण. ए युनियन बी लिहित असताना आपण बघा, ए युनियन बी लिहित असताना एक्स वाय झेड एम एन पी एम आणि एन लिहिलेलं आहे इथं. ते परत लिहायचं नाही युनियन लिहित असताना आर आणि क्यू. आता यू युनिव्हर्सल सेट म्हणजे विश्वसंच आपल्याला लिहायचं आहे. विश्वसंच लिहित असताना सगळेच्या सगळे आपण लिहिणार आहे एक्स वाय झेड
एम एन पी आर क्यू, हे एस आणि हे टी. म्हणजे यू मध्ये असलेले सगळेच्या सगळे 4 5 6 7 8 9 10. 10 आले का आपले बघूया आपण. 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 एलिमेंट्स आपले आलेले आहेत. आता ए डॅश काढायचं आहे. ए डॅश काढताना तुम्हाला माहिती आहे की ए मध्ये असलेले, सॉरी ए मध्ये नसलेले आणि यू मध्ये असलेले आपण ते सोडायचे. यू मध्ये बघायचे आणि ए मध्ये कोण कोण आहे. एक्स आहे, वाय आहे, झेड आहे, एम आहे, एन आहे. ते राहिलेले सगळे येणार आहेत. पी आर क्यू एस आणि टी. आता बी डॅश काढत असताना यू मध्ये असलेले सगळे घ्यायचे पण ते बी मध्ये नाहीत असे. आता पी एम एन आर क्यू ते आहेत ते आपण घ्यायचे नाही. बघूया आता मग कोण कोण येतं त्याच्यामध्ये. एक्स वाय बी मध्ये नसलेले घ्यायचे आणि याच्यात असलेले एक्स वाय झेड एम आहे, एन आहे, पी आहे, आर आहे, क्यू आहे आणि एस आणि टी. एस आणि